नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना आज दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण परिवाराकडून, सावंत परिवाराकडून आणि शेट्टे परिवाराकडून सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दसरा सगळ्यांना. पप्पा पण आहेत ब्लॉग मध्ये आणि आता आमचं चालू आहे पूजन. तर पूर्ण सौरभचा कॅमेऱ्याचा सेटअप, पूर्ण सगळं घरातलं आमचं सगळं रोजच्या वापरातलं असं सगळ्या गोष्टींचं पूजन चालू आहे. कॅमेऱ्याचा सेटअप आहे आणि याचा आता पूजा चालू आहे सगळ्याची. सगळ्या गोष्टींसाठी सौरभने इतकी मेहनत घेतली की मला सांगताना खूप कौतुक वाटतंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे ही जी मूर्ती आहे ती या वर्षीची, म्हणजे मला असं वाटतं की हा सौरभचा मान आहे. तर मला खूप असं कौतुक वाटतं सौरभच्या गोष्टी दाखवताना सगळ्याच आणि बघताना पण. तर सौरभ चला करा पूजा. पप्पा सांगतायत ड्रोनचं पण घे, तर हाच तो ड्रोन आहे जो आम्ही थायलंड वरून आणलेला. बरं, सौरभची पूजा चालू आहे तोपर्यंत मी दाखवते आज मी काढलेली ही रांगोळी. फटाफट अशी काढलेली रांगोळी आहे, एकदम साधी सोपी, पण रांगोळीतनच सगळ्यांना शुभ दसरा. आणि आमचे बाप्पा नैवेद्य दाखवलाय मस्त असा. आणि हे जे सगळं आपण साजरं करतोय, जे आपले सण आहेत ते म्हणजे सगळे, दिवाळी म्हणा, शुभ दसरा म्हणा, जे पण काही सण आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या महाराजांमुळे आपण साजरे करण्याचं आपलं हे आपल्याला सुख लाभतं. कुठे चाललंय एवढं सोनं घेऊन सौरभ? सोनं महाग झालंय. हो, सोनं महाग झालंय तरी पण हे सगळं माझं सोनं आहे आणि त्यांना भेट द्यायला नको. ते दरवर्षी मला भेट देतात. माझा लॅपटॉप, ही माझी दुसरी बायको, नाही सॉरी पहिली बायको. पहिली आहे बाई, पहिली आहे. माझं काय नाही ह्याच्या समोर आहे. गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. एक नंबर गाड्यांची पूजा केली आहे, एक नंबर. लाईनीशीर गाड्या ठेवल्यात. आहेत का कोणाकडे इतक्या गाड्या? घरची पूजा झाली, आता आमच्या वॅगनरची पूजा करूया, एंटॉर्सची पूजा करूया. सेल्फ असा मेकअप केलेला आहे, म्हणजे मेकअप नाही, ठीक आहे, म्हणजे काहीतरी केलंय जसं जमतं, जसं व्हिडिओ वगैरे बघितलंय, जसं रील्स काय मेकअपच्या बघत असते मी, तसं मी मेकअप थोडासा ट्राय केलाय, जमलंय असं मला वाटतंय. काय कोण कौतुक करत नाहीये म्हणून मी नाही आल्याच कौतुक केलं, सारखं कौतुक केलं. झाडाला मस्त आंबे येतात, एक नंबर झाडे, मग झाडाला मोहर यायचाच कमी होतो, माहितीये ना. तसं आहे हे. लग्न झालं आता काय कौतुक करायचं? आता काय कौतुक करायचं? हा, आता मी माझ्या मुलीचं कौतुक करणार. मला जी मुलगी होणार तिचं कौतुक. किती सुंदर दिसतेस. हाऊ स्वीट ऑफ यू. आमच्या घरात एक लक्ष्मी येणार असं बोलायचं. स्वतः अंगाला कलर मारून. तू पण स्वतः वाघ बनलाय? हा, मी वाघ बनून नाचलोय सायली. त्याचे 700 रुपये मिळालेले मला. कधी? खूप जुनं आहे, माझ्याकडे वाघाचा फोटो पण आहे. तू काय काय केलंय मग आयुष्यात? खूप काय काय केलंय, म्हणून अशी सोन्यासारखं बायको मिळावं मला.
देवी कुठे आहे पण? देवी अजून पुढे आहे. देवी कुठे आहे? देवी त्यानंतर मला असं वाटतं ना की कुठल्या हायवेला आलीये मी. इथे एवढी ट्रॅफिक का म्हणून असते? ते फाटकन आले. नमो रमोला पण वेळेत न पोचल्यामुळे म्हणजे मामाकडे जायचं होतं, वर्षाला भेटायचं होतं, घरी जायचं होतं. तर मला पहिले ते सगळं महत्वाचं वाटलं. म्हटलं आपण नंतर म्हणजे जसं जसं होईल असं सगळ्यांना भेटून त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ. पण आताच कळलं की लंका दहन रावण दहन झालेलं आहे. आता आम्ही काय करतोय माहितीये का? आता आम्ही ऑनलाईन बघतोय आम्ही की काय कसं झालं असं. काय करायला लागतंय आता. और ये रावण दहन. वाव, कसलं भारी वाटतं रे. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. बापरे, भारत सगळ्यांचे फोन बघ सौरभ कसे. भारत माता की जय. मस्त मस्त मस्त. मिस केलं बघ ना, मिस केलं आम्ही. म्हणजे मला वाईट वाटतं आता खूप. आता पुढच्या वर्षी हे बघायला मिळणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायला लागणार आहे ह्या सगळ्या. पुढच्या वर्षी पण नाही बघायला मिळणार. कसं काय नाही मिळणार असंच आपल्याला. हे नाही असं नको बोलू रे. पुढच्या वर्षी बघायचंय. म्हणजे मी हे कधी बघितलं माहितीये का? मी अशीच गरब्याला आलेली आणि मला माहिती नव्हतं की असं पण काहीतरी होतं. आणि तेव्हा मी इथे फ्रेंड सोबत आलेली. कधी माहितीये, मला असं वाटतं की मी सेकंड इयरला होती तेव्हा मी आलेली. आणि तेव्हा मी बघितलेलं. म्हटलं कसलं भन्नाट आहे, एक नंबर आहे. तेव्हा सौरभ नव्हता माझ्यासोबत. म्हणजे तो दुसरीकडे गेलेला वाटतं गरब्याला आणि मी इकडे आलेली. तेव्हा बघितलेलं. त्याच्यानंतर असं माझं रोज असतो, म्हणजे प्रत्येक दसऱ्याला होतं की बघायचंय. माझी फेवरेट माधुरी दीक्षित. म्हणजे हिला बघितल्यानंतर असं होतं की यार जेव्हा आपण हिच्या एजचे होऊ तेव्हा आपण इतके सुंदर दिसू का कधी. म्हणजे मी तर या आत्ताच्या एज मध्ये पण मी विचार करते की मी अशी दिसू शकते का कधी. कसं ना अजरामर ब्युटी ना रे. अजरामर ब्युटी काय आहे ते हा सगळ्या लोकांकडे बघून कळतं. आज तमन्ना भाटियाकडे पण बघून कळतं काय माणूस आहे. आज मी आता घरी गेली ना तर मला आई कशी बोलते, अरे बापरे रेखा आली. मला एवढं भारी वाटलं की चल मस्करीत का होईना रेखा तर बोलली. नंतर ती निघताना मला बोलली की काय असं म्हाताऱ्यांसारखं लुक केलाय केस बघून. पण आल्या जेव्हा मला तिने बघितलं हे सगळं असं साडी वगैरे, म्हणजे मोस्टली रेखा जींचा असाच लुक असतो, तर तिने पटकन बघितलं रेखा असं काहीतरी मला बोलली ती. तर मला जरा बरं वाटलं की बाप रे, म्हणजे मस्करीत का होईना तिच्या तोंडून माझ्यासाठी रेखा म्हणून निघाला. अरे कोण आला रे, कोण आला. हेच मला कॅप्चर करायचं होतं. जिगरी आले. अब गोवा आला. बोल बाबू. मला शुभ दसरा करणार आहे. साडी पहने सांगतो बघ कसं मम्मीने साडी पहना आहे. पान वर झाली एक नंबर. आज मला असं सगळं चांगले वाटतं. वर्ष साडीत दिसली भाई, निळी वहिनी साडीत दिसली. साडी दिसल्यावर हे माहिती मी कशी दिसते. लग्नातला ब्लाऊज घातलाय. सगळ्यांना सांगते लग्नातला ब्लाऊज घातला. कशी दिसते मी सांग ना. आलसी दिसते.
आहे मी आळशी म्हणजे मेकअप आर्टिस्ट कसं आपण शूट करणार तर दिसणार पण ना रे लोकांना. सकाळी एक लगभग आहे ना 5:30-6 वाजता निघू. तिच्यासाठी ऍडजस्ट करत होता टाइम, पण तिने शेवटी टांग दिली. तर माझं असं म्हणणं आहे की ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून हे असं करणं कितपत बरोबर आहे. जर तुम्ही कॅन्सल करताय तर तुम्ही दुसरं अरेंज पण करून दिलं पाहिजे. करेक्ट. काय बोलतो? तर हे मला तरी खूप चुकीचं वाटलंय, कारण त्यांचं हॅलो प्री वेडिंग असणार आहे. तर एक जे काही असणार आहे वन टाइम असणार आहे, सारखं सारखं थोडी असणार आहे. खाल्ला समोसा चल नाही आवडला दुसऱ्या दिवशी परत पहिल्या दिवशी असं नसतं. त्याच्यामुळे ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून हे चुकीचं आहे. जर तुम्ही मध्ये काहीतरी पर्सनल इश्यू काहीतरी कॅन्सल होतंय, तुम्ही तुमचं काहीतरी कॅन्सल करताय एखादं काम, तर तुम्ही अरेंज पण करून द्या. तर तुम्ही गुड प्रोफेशनल आर्टिस्ट.